हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एक्सप्लोर विथ निलिमा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी खानदेश स्पेशल अशी एक रेसिपी करणार आहे, ती म्हणजे कढी फुनके. आणि फुनके कसे बनवायचे ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला जाऊया किचनमध्ये आणि करूया रेसिपीची तयारी. तर चला. तर हे बघा, इथं मी रात्रीच तुरीची डाळ भिजायला घातली होती. तर तुमच्या घरात किती मेंबर आहेत त्या हिशोबाने तुम्ही ही भिजत घालायची. जर फक्त तुरीची घालायची नसेल तर तुम्ही याच्यासोबत थोडीशी मुगाची डाळ पण घालू शकतात, ती तुमची चॉईस आहे. मी फक्त तुरीची घातलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्ही मुगाची डाळसुद्धा ॲड करू शकतात, दोन डाळ मिक्स करूनसुद्धा फुनके बनवू शकतात. तर हे मी आता रात्रभर भिजत घातली होती. आता पहिले धुतली मग भिजत घातली होती. आता ह्याचं परत पाणी काढून घेऊया. मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपल्याला हिला वाटून घ्यायचं आहे. तर इथं मी मिक्सरचं भांडं रेडी केलं आहे. तर आपण सर्वात पहिले हिला वाटून घेऊया. तर शेवटच्या याच्यामध्ये आता मी लसूण टाकते, हिरवी मिरची, आपल्याला किती तिखट हवं आहे काय हवं आहे त्या हिशोबाने. जर तुम्हाला हिरवी मिरची टाकायची नसेल तर तुम्ही लाल तिखटही टाकू शकतात. तर हिरवी मिरची टाकते मी, कोथिंबीर, थोडंसं जिरं टाकते, थोडीशी हळद. आता हे वाटण आपण करून घेऊया. तर हे बघा, इथं माझं डाळ वाटून झालेली आहे. आणि खूप अशी जाडसर नाही ठेवायची आणि खूप अशी पातळ पण नाही करायची. डाळ दळताना याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण नसल्यासारखंच असावं. पाणी जर असलं तर तुमचे फुनके व्यवस्थित त्याच्या मुठा बनणार नाहीत, म्हणून पाणी नसावं. तर डाळ झालेली आहे वाटून. पुढची प्रोसेस करूया. तर हे बघा, इथं मी दळून ठेवलेली डाळ आहे. तर हिच्यामध्ये मी काहीच घातलं नव्हतं, फक्त डाळ दळून घेतली होती. आणि शेवटच्या राहिलेल्या डाळीमध्ये मी सगळं टाकलं होतं, जिरं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तर हळद, तर याचा थोडासा कलर वेगळा आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता मी यात घालून घेणार आहे बारीक उभा कापून घेतलेला कांदा. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही भाजीसाठी जसं आपण चौकोनी कट करतो तसाही कट केला तरी चालेल. आता हा कांदा मी असा व्यवस्थित मोकळा करून घेईल. आता हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला हाताने. इथं मी आता एक पातेलं घेतले, त्या पातेल्यामध्ये मी पाणी टाकून घेतलंय हे बघ, आणि ते पाणी गरम करायला ठेवलंय. वरती एक चाळण ठेवली आहे आणि ह्या चाळणाला आपण आता तेल लावून घेऊया. जसं आपण अळूच्या वड्या वगैरे बनवतो ना, त्याच पद्धतीने सेम आपल्याला फुनके वाफवून घ्यायचे, स्टीम करून घ्यायचे आहेत. तर मी याला आता छान असं चारी बाजूंनी तेल लावून घेतलेलं आहे. तर आता आपण काय करणार आहोत ना, ह्या चाळणीवरती फुनके अशा पद्धतीने फुनक्याचे गोळे बनवून आपण इथं ठेवणार आहोत. तर हे तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्हाला किती छोटे मोठे किती जाड करायचे आहेत. तर खूप छान फुलतात हे, तर त्यामुळे मी खूप छोटे छोटेच ठेवते आहे. तर मी तुम्हाला हातावरती दाखवते करून की कसे करायचे असतात हे फुनके हातावरती. तर प्रत्येकाची चॉईस आहे, प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतील, पण मी ह्या पद्धतीने करते. असं हातावर घ्यायचं आणि याची अशी मूठ बनवायची आणि ते फक्त सिंपली जाडीवरती ठेवायचं. हे बघ, आणि फक्त 20 मिनिटांमध्ये खूप छान फुलतात हे आणि रेडी पण होतात. आमच्या घरात सगळ्यांना आवडतात.
सगळे खूप आवडीने खातात फुनके. तुमच्याकडे बनवतात का तुम्ही असे फुनके, किंवा मग याला तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर हे बघा, मी आता हे असे चाळणीवरती ठेवून घेतलेले आहेत. याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊया. तर यावरती आपण फक्त सिंपल असं झाकण ठेवून घेऊया. 20 मिनिटांमध्ये हे फुनके शिजून जातात वाफेवरती. तर 20 मिनिटांनंतर आपण बघूया फुनके कसे झाले. A few moments later. तर हे बघा, इथं आपले फुनके रेडी झालेले आहेत. आणि हे रेडी झालेत हे कसं ओळखायचं, तर नेहमीची स्ट्रिक चाकू आतमध्ये घालायचा. हे चाकू प्लेन येतो म्हणजे आपलं फुनके रेडी झालेले आहेत. तर हे थोडे गार होऊ द्यायचे आणि नंतर एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि राहिलेल्या पिठाचे पण फुनके आपण बनवायला घेऊया. तर तयार आहेत फुनके. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. तुमच्याकडे ह्या पदार्थाला काय म्हणतात तेही मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर हे फुनके खाल्ले जातात कढी सोबत. खूपच टेस्टी लागतात, खूपच छान लागतात. आमच्या घरात सर्वांना खूप आवडतात. तर आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. तर हे बघा, इथं कढी फुनके रेडी आहे. तर इथं आहेत हे फुनके कढी. तर ज्यांना माहिती नाही आहे कढी फुनके कसे खायचे त्यांना मी इथं दाखवते की कसे खायचे. तर हे फुनके असे चुरून घ्यायचे. त्याच्यानंतर याच्यावरती थोडीशी कढी टाकायची. आणि वरतून थोडंसं तेल टाकायचं आणि याला मस्त एन्जॉय करत खायचं. तर ही कढी फुनके खाण्याची पद्धत आहे.